नमस्कार. सगळ्यात पयलीं जे पयर 2 दीस पयलीं गुजराताक जो आमचो एअर इंडियाचो फ्लायट पडलो, एक्सिडेंट जावन कितें जालें तें देवाक खबर. पूण त्या तितूंक लोक आमचे म्हणजे सामान्य नागरीक आशिल्ले आनी जे तेंची कांयच दोश नाशिल्लो. पूण ते एक्सिडेंटा भितर तेंचो दुर्दैवी अंत जालो. तेंच्या सगळे ज्या आत्मीक शांती लागो मागता आनी तेंकां श्रद्धांजली अर्पीत करता. आनी आतां आयज जो व्हिडिओचो मेन मुद्दो आसा पळय न्हू तेजेर येता. आता हांव सरकार आमचो गोंयच्या सरकारा कडेन न्हू जे कायदे करपाक जाणा आनी कायदे मोडपाकय जाणा असो त्यांचो एक प्रथा जावन पडलेली आसा. सरकार कायदे करता आपल्याच फायद्या लागून आनी कायदे मोडटाय आपल्याच फायद्या लागून. आता तुमकां खबर आसतली की गोंयभर हे जुवारीचे जे 50 लाख स्क्वेअर मिटर एरियाचे जे फ्रॉड म्हणटाले स्कॅम म्हणे गाजता. आनी ते गाजता आसतना ते पीएमओ फुड्यान पावले, प्रेसिडेंटा फुड्यान पावले, पूण सरकारान तेजेर कांय दखल घेतली ना. लास्ट सरकारान कितें थोडी अशी बॅलन्स जमीन आसतना मॅक्झिमम जमीन विकतरीक एक ऑर्डिनन्स हाडले तेणी 11 ऑक्टोबर 2024. आनी त्या ऑर्डिनन्सा भितर क्लियरली मेन्शन केलें की हेज्या फुडें जे पळय ग्रांट आसा, उमदातीची ग्रांट, वेगवेगळी तरेच्या ग्रांट आसतले, लीज आसतले, नाल्यार मॉर्टगेज आसतले, कितें दिल्ले आसा पळय न्हू कोणाक तो पर्पज चेंज करपाक जाय म्हणून तिणें हें हाडलें. आनी तितूंत खंयचोच कायदो ते पर्पज चेंज करपाक ऑथॉरिटी ना म्हणून हे ऑर्डिनन्स हाडले. खंयच्याच कायद्यान ते पर्पज चेंज जावपा ना अशे प्रमाणे ऑर्डिनन्स हाडले. आनी हे ऑर्डिनन्स हाडले नंतर पब्लिशूय जाले. आतां हो कायदो हाडलो हो बरी आसा, पूण विकली तेजेर सरकारान कांय स्टेप घेतली ना बाबा ती परतून हाडपाक. एटलिस्ट हे ऑर्डिनन्स हाडली नंतर खंय तरी जमीन उरपा जाय आशिल्ली, सेफ उरपा जाय आशिल्ली, ती सरकारान तेजी नदर आसा काय कितें. आनी हे हाडले नंतर सरकारान परतून 17 फेब्रुवारी 2025 बील हाडलें सेम हेजें की हेज्या फुडें कोमदाची ज्यो जमनी आसा पळय न्हू जे जाका ग्रांट दिल्ले आसा ते ग्रांट चेंज करपाक गावपाना, म्हणजे पर्पज चेंज करपाक गावपाना. आनी बाय चान्स जर कोणें पर्पज चेंज केलो जाल्यार ते रिवर्ट बॅक करपाचें प्रोविजन केल्लें. आतां हें केले नंतर सरकारान हेजेर ट्रॅक दवरला काय कितें. हांव हेजेर ट्रॅक दवरता कित्याक हेजेर म्हाका सांकवाळ कोमदाचीचो हांव एक मेजर शेअर होल्डर म्हणून आनी एक गांवकार म्हणून हेजेर हांव आतां जवळ गेली 20 वर्सां हेजेर ट्रॅक दवरीत आसा. आनी हेजेर हांवें कांय आयडिया इन्फॉर्मेशन मागलें बाबा हे सरकारान ऑर्डिनन्स हाडली नंतर खरेंच सरकार तेजेर पाळटा काय पाळिना तें. आतां हितून अशें दिसून येयलां एक सरकार उलयता खाली पेपरांचेर कागदाचेर उलयता, पूण सरकारूच भितर कागदा वयल्यान ते चेंज करता. कायदो हाडटा पूण सरकारूच कायदो मोडटा. म्हणजे सामान्य मनशान जर मोडटा तो वेगळो, पूण सरकार कायदो हाडटा आनी सरकारूच कायदो मोडटा. आतां म्हाका अशें दिसून येयल्लें आसा हे ऑर्डिनन्स हाडलो पळय न्हू हे तेंका खाली विटामीन एमाची ब्रिफकेसी वाडोवपाचे लागून हाडले आसतलें, नाल्यार बील हाडलें तें सुद्दां. कित्याक आयटीआयचे म्हाका अशी शॉकिंग इन्फॉर्मेशन गावल्लें आसा. सरकारानूच कितें केल्लो आसा, कायदो मोडलेलो आसा. जवळ जवळ 3 लाख वयर जमीन ही ज्वारीची जी फर्टिलायझर प्रोजेक्ट आशिल्ली, इंडस्ट्रियल पर्पज आशिल्ली, हे ऑर्डिनन्स हाडले नंतर 11 ऑक्टोबर 2024 नंतर 3 लाख वयर जमीन कन्वर्ट जाल्ली आसा, कन्वर्जन जाल्लें आसा, पर्पज चेंज जाला. तितून कमर्शियल यूज आसा, मागीर रेजिडेन्शियल पर्पज अशें करून 3 लाख जमीन आयज सरकारान चेंज केल्ली आसा. आनी ताका चेंज करपाकय कलेक्टरान कितें केलें 17/10/2024 17 ऑक्टोबर 2024 आफ्टर ऑर्डिनन्स पळय ताका सब्जेक्ट म्हणटा तो क्लॅरिफिकेशन रिगार्डिंग द ऑर्डिनन्स नंबर 5 ऑफ द 2024. कलेक्टर कोणाक धाडटा, अंडर सेक्रेटरी जो रेव्हेन्यू आसा ताका धाडटा, गव्हर्मेंटाक धाडटा. आनी हितूंक तो कितें सांगता, कलेक्टर क्लियरली सांगता बाबा आमचे कडेन जायते एप्लिकेशन येयल्ले आसा, तितूंक कोमदादीची आसा आनी तितूंक ते पर्पज चेंज करपाक मागता, जी ग्रांट आहा ती पर्पज चेंज करून ते कन्वर्जन मागता. हेजेर आमकां स्पेसिफीक क्लॅरिफिकेशन दिवचें म्हणटा ते कितें करपाची ही पेंडींग दवरलेली आसा. म्हणटा तो 17 ऑक्टोबर 2024 आनी 11 ऑक्टोबर ऑर्डिनन्स येयला. हेजेर सरकार कितें सांगता आतां पळय. आतां हेजेर रेव्हेन्यू डिपार्टमेंट अंडर सेक्रेटरी कोण ऋषिका पी कुंथलकर म्हणून कोण तरी अंडर सेक्रेटरी रेव्हेन्यू 1 ही सांगता कितें आतां 7/11 म्हणजे नोव्हेंबराक सांगता 7 नोव्हेंबर 2024 डायरेक्टराक, म्हणजे डायरेक्टर म्हणल्यार कोण आतां कलेक्टराक गणिता ते वाचून दाखयता. आय एम हियर डायरेक्टेड टू रिफर टू युअर ईमेल डेटेड लेटर सो एंड सो एन ए letter dated 17/10/2024 on the above subject and to state that the collector exercised quasi judiciary power under section 32 of the Goa Land
Land Revenue Code 1968. Therefore, the matter may be decided independently without any advice or clarification. आता तो विचारता बाबा या ऑर्डिनन्स येयले नंतर कलेक्टर विचारता करपाचें काय ना ते कितें आनी ही अंडर सेक्रेटरी म्हणजे गव्हर्नमेंट सांगता तेका बाबा तूं अंडर रेव्हन्यू कोडा प्रमाणे 32 सेक्शना प्रमाणे कर म्हणटा. हेचो अर्थ असो कर म्हणटा. ऑर्डिनन्साचेर तो क्लॅरिफिकेशन विचारता आनी तुका म्हणटा तुका क्लॅरिफिकेशनाची लागना आनी एडवायसी लागना. अंडर तो कितें म्हणटा कॉशी ज्युडिशरीचेर तूं म्हणटा ते कर म्हणटा तेका लेटर दिता. आनी हे ऑर्डिनन्स कितें सांगता की खंयचोच कायदो पंचायत राज एक्ट नाल्यार टीसीपी एक्ट मागीर तुगेलो जे एक्झिस्टिंग कायदे आसा तितले कायदे म्हणटा ते ऑर्डिनन्स लागता. म्हणजे हे करपा जायना. आनी हे सगळें सांगून सुद्दां रेव्हेन्यू डिपार्टमेंट 7 नोव्हेंबराक कळयता बाबा तूं कर गो हेड. आनी तेजे नंतर हे 3 लाख स्क्वेअर मिटर एरिया जुवारीची कन्वर्जन जाता. म्हणजे कायदो कोणा हो सामान्य मनशाक हांव आमच्या सीएमाक कितें जाता दोतोर प्रमोद सावंताक कितें जाता हो कायदो कोणाक केलो तुमी आतां तुम्ही कायदो केलो मरे बील हाडले मरे आनी बील हाडून सुद्दां जुवारीची जमनी कन्वर्जन जाता. म्हणजे कोणाक खोके मेळटा कोणाक ब्रिफकेजी मेळटा आनी कोणाक कितें मेळटा. म्हणजे लोकांनी हेजेर लोकांक कायदो दाखयता तुमी आनी तुमी जेन्ना तुमचे कडेन क्लॅरिफिकेशन मागता जाल्यार तुमकां म्हणटा तांकां क्लॅरिफिकेशन लागना म्हणटा तुमी. बट तुमी कशी ज्युडिशरी पावर यूज करून करा म्हणजे तितूंक त्या एमेंडमेंट नाल्यार बिलाक खंय म्हणलें ना. रेव्हेन्यू कोडा प्रमाणे करपा जाता तितूंक सगळे जे कायदे आहा तितले एबॉलिश जाल्ले आसा. ते जेन्ना ऑर्डिनन्स येयले आनी बील येयले पळय न्हू तितूंक क्लियर सांगलेलें आसा जे एक्झिस्टिंग कायदे आहा तितले ते न्याल आनी एवॉर्ड जातात. हेज्या फुडें पर्पज खंयचीच ग्रांट जी कोमलाची जमीन ग्रांट केल्ली आसा पळय एक सर्टन पर्पज आहा ती पर्पज चेंज जावपा जायना म्हणून तुमी कायदो हाडटा. असेंब्लीक तुमी सांगता वा करून येतले तुमी बरें केलें कायदो म्हणून आनी तुमी फाटली दारान कन्वर्जन करीत आसा मरे. आतां 3 लाख ही जुवारीची जमीन केली पळय न्हू आनी जवळ जवळ 10-15 लाख उरलेले आसा. आतां जर हे अशें लेटराची जाता तर तिवूय जातली. म्हणजे कायदो कोणाक जुवारीक लागून तुमी लोकांक दाखयता आमी कायदो केलो म्हणून आनी फाटली दारान तुमी तेंची कन्वर्जन करीत आसा. हेजो कोणें फायदो घेतला हेजेर इन्व्हेस्टिगेशन करपा जाय सीएमान. हेजो फायदो कोणें घेतला आनी हे जे पळय रेव्हेन्यू डिपार्टमेंटान पळय लेटर 7/11 धाडलो पळय न्हू हे धाडपा फाटल्यान कोणाच हात आसा हेजी इन्व्हेस्टिगेशन कर मरे. तुम्ही अजून मागेले कंप्लेनीचेर पीएमओ ऑफिसाक बाबा मागेले कंप्लेंट तुम्ही किती डिसायड केले ते अजून सुद्धा कळना. थंयच्यान म्हाका मेसेज येता की तुका कळेल म्हणून सांगता म्हणते पूण तुमचे कडेन ऑफिशियली म्हाका अजून सुद्धा काहीच येना बाबा तुम्ही किती डिसायड केले ते. आनी दुसरे वाटेन तुम्ही अमेंडमेंट हाडले आनी म्हणटा स्टॉप केले. पूण फाटल्या जाणांक तुमचे अजून कन्वर्जन चलता मरे. कन्वर्जन करपाक कोण हितूंक बाधिकार आसा रे बाबा. हे तुम्ही कायदो हाडलो म्हणटा जातके गोंयभर कायदो लागपा जाय न्हू तो कायदो लागता तो दिसना. तुम्ही खाली पेपरार कायदो करता आनी भितरल्यान तुमची मनमानी चालूच आहा. पूण तुमी कितें कोमलाचे होलसेल रेटाक विकपाक हाडले काय कितें आयच्या दिसाक ही होलसेल रेटान विकून तुमी कोमदाची संस्था पळय आहा न्हू कोमदाची नामो निशान मिटोवपाची तयारी जाल्ली आसा. जे तरांनी हे पळय वागणूक चलता पळय न्हू हे तुमचे डिपार्टमेंटांतल्यान सरकारी डिपार्टमेंटान अशें लेटर येता जेन्ना कलेक्टर तेजेर एडवायस मागता जाल्यार ताका क्लियर कट एडवायस दिवपाचें काम आसता. ते तुम्ही ताका लेटर दिता की बाबा कशी ज्युडिशरी पावराचेर तुम्ही गो हेड म्हणटा. एडवायजाची गरज ना आनी कितें म्हणटा तो एडवायजाची गरज ना आनी क्लॅरिफिकेशन गरज ना. म्हणजे तुम्ही एक सायडीन कलेक्टराक बकरो करता मरे. फाल्यां जर कोणी कोर्टाक गेलो जाल्यार कलेक्टराक बकरो करता तुमी आनी तुमची थंयच्यान हे सगळें चल्लेलें आसा तुमची पावराचेर चल्लेलें आसा. बेश्ट कलेक्टर कन्वर्जन करपाक शकना. आयज 3 लाख वयर जी जमीन कन्वर्जन जालें पळय बेश्ट जालना. कोणाक कितले खोके वेळे तितूंतल्यान हे बील हाडून सुद्दां जे पळय हे कन्वर्जन जालां ते कोणाक खोके वेळे हेजेर इन्व्हेस्टिगेशन जावपा जाय. आनी सरकाराक सांगता तुमी क्लियर केर व्हायट पेपर येवचो हेजेर बाबा ही 3 लाख जी जमीन कन्वर्जन जालें आफ्टर हे नोटिफिकेशन आनी आफ्टर बील हेजेर सरकारान क्लॅरिफिकेशन येवपा जाय. इतलेंच मागता हांव.